नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शालेय क्षमता चाचणी अर्थात SAT या परीक्षेची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आज आपण जीवशास्त्र या विषयावर आधारित काही प्रश्न असतात त्यासंबंधी माहिती घेणार आहोत। एकूण सामान्य विज्ञान एकूण 35 गुणांचे असते। 11 फिजिक्स, 11 रसायनशास्त्र आणि 13 जीवशास्त्र। तर या जीवशास्त्रावर आधारित असणारे 13 गुण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। बघा, NMS या परीक्षेसंबंधीची ही माहिती आहे। अर्थात या परीक्षेचे 2 पेपर असतात, बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी। तर या शालेय क्षमता चाचणीमध्ये सामान्य विज्ञान या विषयावर 35 गुणांचे मार्क विचारले जातात, प्रश्न असतात याच्यावर आधारित। आणि त्या 35 गुणांचे आपण जीवशास्त्राला 13 गुण असतात, त्या जीवशास्त्राची प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत। बघा, पहिला प्रश्न काय? पहिला प्रश्न आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी रिकामी जागा घटकांची आवश्यकता असते। प्रश्न पुन्हा एकदा आहे का? वनस्पतीच्या वाढीसाठी रिकामी जागा घटकांची आवश्यकता असते। तर या रिकामी जागा ही भरण्यासाठी आपल्याला काही पर्याय आहेत पुढे, त्या पर्यायामधून आपल्याला ती रिकामी जागा भरायची आहे। वनस्पतीच्या वाढीसाठी रिकामी जागा घटकांची आवश्यकता असते। तर पर्याय कोणते आहे बघा? हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि सोडियम, हे 4 पर्याय आहेत। वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते हे आपल्याला शोधायचं आहे या पर्यायामधून, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन की सोडियम। तर बघा, लक्ष द्या, सांगा लवकर। योग्य पर्याय आहे नायट्रोजन। नायट्रोजन या घटकाचा वनस्पतीच्या वाढीसाठी उपयोग होतो किंवा आवश्यकता असते। वनस्पतीची वाढ ही नायट्रोजनमुळे होते। नेक्स्ट प्रश्न दुसरा आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा। प्रश्न दुसरा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आपल्याला। त्यासाठी शब्दांचा गट दिलेला आहे या पर्यायामधून आपल्याला शब्दांचे गट बघायचे कोणते कोणते आहेत ते, आणि त्यापैकी योग्य शब्द ओळखायचा असा की जो गटात न बसणारा आहे। तर बघा, पहिला गोलाकार, दुसरा आहे तरफदार, तिसरा आहे दंडाकार आणि चौथा आहे सर्पिलाकार। तर या 4 घटकांमधून किंवा 4 पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। तर बघा, गटात न बसणारा शब्द आहे तरफदार। तरफदार हा शब्द गटात न बसणारा आहे, म्हणून तो आपण वेगळा शब्द असं ओळखलेला आहे। तर गटामधले शब्द कोणते होते? गोलाकार, तरफदार, दंडाकार आणि सर्पिलाकार। त्यापैकी तरफदार हा शब्द वेगळा आहे। नेक्स्ट याच्यानंतरचा प्रश्न आहे त्याच पद्धतीचा, गटात न बसणारे शब्द ओळखायचे आपल्याला। तर हा सुद्धा वरील प्रश्नासारखाच प्रश्न आहे। गटात न बसणारे शब्द कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला शब्दांचे गट पुढच्या पर्यायांमध्ये दिलेले आहेत। या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा असा की जो गटात न बसणारा आहे। 1 नंबर अधिजीव, 2 कवके, 3 जीवाणू आणि 4 शैवाल आहे। तर याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे ते ओळखायचं आपल्याला। अधिजीव, कवके, जीवाणू की शैवाल? सांगा योग्य पर्याय काय होईल? योग्य पर्याय होईल 3 नंबरला जीवाणू। जीवाणू हा शब्द या गटामध्ये न बसणारा शब्द आहे आणि तो आपण ओळखलेला आहे। तर अशा प्रकारे हा झाला प्रश्न क्रमांक 3। त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न चौथा, प्रश्न नंबर 4, कुत्रा चावल्यानंतर रेबीज आजारांची लक्षणे रिकामी जागा दिवसात दिसतात। म्हणजे कुत्रा आपल्याला जर चावला असेल तर आपल्याला
रॅबीज हा रोग होतो, आहे की नाही. आणि हा रोग झाल्याच्या नंतर त्याची लक्षणे किती दिवसात दिसतात हे आपल्याला या पुढील पर्यायामधून निवडून सांगायचं आहे. त्यासाठी आपण अँटी रॅबीज हे इंजेक्शन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुठल्याही PSC सेंटरमध्ये उपलब्ध आहे, ती घेतो आपण. परंतु त्याची लक्षणे किती दिवसात दिसतात बघा. हे पर्याय आहेत 90 ते 75, दुसरा पर्याय 90 ते 120, तिसरा पर्याय आहे 90 ते 150 दिवसात दिसतात आणि चौथा पर्याय आहे 90 ते 110 दिवसात दिसतात. तर यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे. काय होईल मग 90 ते 75 की 90 ते 120 की 90 ते 150 की 90 ते 110. तर याच्यासाठी योग्य पर्याय आहे 90 ते 175. म्हणजे एवढा कालावधी लागतो त्याची लक्षणे आपल्याला जाणवायला किंवा दिसायला. कुत्रा चावल्याच्या नंतर जवळपास 90 ते 175 दिवस त्याची लक्षणे जाणवू लागतात. 175 ते 90 ते 175 दिवसानंतर. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न नंबर 5. जागतिक आरोग्य दिन रिकामी जागा या दिवशी साजरा करतात. जागतिक आरोग्य दिन रिकामी जागा या दिवशी साजरा करतात. जागतिक आरोग्य दिन कोण साजरा करत असतो? WHO याच्यामार्फत हा दिवस साजरा केला जातो आरोग्य दिन म्हणून. तर तो दिवस कोणता हे आपल्याला पुढील पर्यायामधून ओळखायचा आहे. पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे 14 जून, दुसरा पर्याय आहे 29 सप्टेंबर, पर्याय नंबर 3 आहे 7 एप्रिल, पर्याय नंबर 4 आहे 14 नोव्हेंबर. तर या 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. 14 जून की 29 सप्टेंबर की 7 एप्रिल की 14 नोव्हेंबर. कशासाठी? जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य पर्याय आहे 7 एप्रिल. 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा करतात. 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा करतात. तर 7 एप्रिल हा काय आहे मग? जागतिक आरोग्य दिन आहे. याच्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न नंबर 6. प्रश्न क्रमांक 6. नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे कोणती? नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे कोणती? तर त्याच्यासाठी आपल्याला पर्याय आहेत खाली, ते आपल्याला निवडून काढायचे आहे, शोधायचे आहे. तुम्हाला माहीत आहे पाणी प्रदूषण कशामुळे होते. तर हे काही पर्याय आपल्याला दिलेले आहेत, या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि उत्तर कंप्लीट करायचं आहे. तर बघा, पर्याय आहेत. निवासी क्षेत्रातील सांडपाणी म्हणजे नाल्याद्वारे जाणारं पाणी. नंबर 2 जमिनीची धूप. नंबर 3 खनिज तेल गळती. नंबर 4 खते व कीटकनाशकांचा वापर. यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय निवासी क्षेत्रातील सांडपाणी, जमिनीची धूप, खनिज तेल गळती आणि खते व कीटकनाशकांचा वापर. यापैकी योग्य पर्याय सांगायचा. कशासाठी? नैसर्गिक पाणी प्रदूषण कोणत्या कारणामुळे होतो? तर योग्य पर्याय आहे जमिनीची धूप. योग्य पर्याय कोणता आहे? जमिनीची धूप. जमिनीच्या धुपेमुळे नैसर्गिक पाणी प्रदूषित होते. याच्यानंतरचा प्रश्न. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला रिकामी जागा सुमारे भूकंप होतात. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे भूकंप होतात. तर यासाठी पर्याय आहेत 12,500 ते 14,500, दुसरा पर्याय 12,000 ते 14,000, तिसरा पर्याय आहे 12,400 ते 14,000 आणि चौथा पर्याय आहे 12,200 ते 14,200. या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे रिकामी जागा भूकंप होतात, हा प्रश्न आहे.
आणि पर्याय आहेत हे वर दिलेले 12,500, 12,000, 14,000, 12,400 ते, यापैकी योग्य पर्याय आहे 12,400 ते 14,000. योग्य पर्याय कोणता आहे? 12,400 ते 14,000. 12,400 ते 14,000 हे योग्य पर्याय कशाचा? पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 इतके भूकंप होतात. याच्यानंतरचा प्रश्न बघा. अधिकेंद्रकी पेशीचा आकार रिकाम्या जागा असतो. अधिकेंद्रकी पेशीचा आकार रिकामी जागा असतो. अधिकेंद्रकी ज्या पेशी असतात त्यांचा आकार पुढील पर्यायामधून आपल्याला निवडायचा आहे. तर पहिला पर्याय आहे 5 ते 100 मायक्रोमीटर, दुसरा पर्याय 1 ते 10 मायक्रोमीटर, तिसरा पर्याय 5 ते 100 नॅनोमीटर आणि चौथा पर्याय आहे 1 ते 10 नॅनोमीटर. तर या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कशासाठी? अधिकेंद्रकी पेशीचा आकार सांगण्यासाठी किंवा अधिकेंद्रकी पेशी ज्या असतात त्यांचा आकार कोणता असतो यापैकी आपल्याला निवडायचा आणि उत्तर सांगायचं आहे. पर्याय सांगा. बघा, 1 ते 10 मायक्रोमीटर. 1 ते 10 मायक्रोमीटर इतका अधिकेंद्रकी पेशीचा आकार असतो. 1 ते 10 मायक्रोमीटर एवढा अधिकेंद्रकी पेशीचा आकार असतो. तर हा झाला 8वा. त्याच्यानंतरचा प्रश्न 9वा घ्या. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9. हरित लवकाच्या आकृतीतील थायलॅलाकाइड हा भाग ओळखा. हरित लवकाच्या आकृतीमध्ये थायलॅकाइड हा भाग ओळखायचा आपल्याला. हरित लवकाची आकृती समोर आहे आपल्याला आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला थायलॅकॉइड हा भाग ओळखायचा आहे. थायलॅकॉइड. थायलॅकॉइड हा भाग कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ए आहे की बी आहे की सी आहे की डी आहे? हे भाग दिलेले आहेत ए बी सी डी. वरचा भाग ए आहे, उजव्या बाजूला वरचा भाग ए, नंतर बी, नंतर सी, नंतर डी. यापैकी कोणता योग्य ते निवडायचं आहे, सांगायचं आहे तुम्हाला. ए बी सी डी. हरित लवकाच्या आकृतीमधील थायलॅकॉइड हा भाग कोणता? एचा, बीचा, सीचा की डीचा? हे ओळखून सांगायचं. त्यासाठी आकृती तुम्हाला दिलेली आहे, त्या आकृतीचं पुन्हा पुन्हा निरीक्षण करा आणि सांगा. योग्य पर्याय होईल डी. डी हा योग्य पर्याय आहे आणि डीची जागा जी आहे आकृतीमध्ये, हरित लवकाच्या आकृतीमधील डी या ठिकाणी थायलॅकॉइड हा भाग असतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे रिकामी जागा मिलीलिटर रक्त ढकलते. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे रिकामी जागा मिलीलिटर रक्त ढकलते. तर त्यासाठी सुद्धा पर्याय आहेत. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे रिकामी जागा मिलीलिटर रक्त ढकलते. तर पर्याय आहे 72, 75, 71 आणि 70. पहिला पर्याय 72चा, दुसरा 75 आहे, तिसरा 71 आहे आणि चौथा 70 आहे. तर यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला किती मिलीलिटर रक्त ढकलते हे आपल्याला सांगायचं आहे. 75 मिलीलिटर की 70 मिलीलिटर की 72 की 71? त्यापैकी योग्य पर्याय सांगा. योग्य पर्याय काय होईल? तर योग्य पर्याय होईल
75 मिलीलिटर. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त समोर ढकलते. तर आजच्या या सत्रामध्ये आपण काय पाहत आहोत? सामान्य ज्ञान अंतर्गत येणारे विषय जे आहेत त्यापैकी जीवशास्त्र, या जीवशास्त्रावर आधारित 13 गुण आहेत, त्याचे प्रश्न आपण बघत आहोत. प्रश्न क्रमांक बघा 11. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. गटात न बसणारा शब्द, शब्दांचे गट दिलेले आहेत खालील पर्यायामध्ये, त्यामधून आपल्याला गटामध्ये न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहत आहोत आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत सामान्य ज्ञान. या परीक्षेमध्ये कोणत्या परीक्षा असते? सामान्य ज्ञान शालेय क्षमता चाचणीमध्ये. तर त्या शालेय क्षमता चाचणीमध्ये जीवशास्त्राचा भाग पाहत आहोत. यामध्ये तुम्हाला ओळखायचा आहे गटात न बसणारा शब्द युरिया, अमोनिया, क्रिएटिन आणि कॅल्शियम. गटात न बसणारा शब्द कोणता ते ओळखा. युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन आणि कॅल्शियम. परत एकदा ऐका. युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन आणि कॅल्शियम यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. युरिया की अमोनिया की क्रिएटिनिन की कॅल्शियम यापैकी कोणता गटात न बसणारा शब्द आहे? कॅल्शियम. 4 नंबरचा 4 पर्याय. चौथा पर्याय आहे कॅल्शियम, आणि हा पदार्थ जो आहे तो या गटामध्ये न बसणारा आहे. कोणता गट होता? युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन आणि कॅल्शियम. तर कॅल्शियम हा जो शब्द आहे तो गटात न बसणारा आहे. याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न घ्या. रणथंबोरचे अभयारण्य रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. रणथंबोर हे जे अरण्य आहे, अभयारण्य, हे रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये पर्याय आहेत. रणथंबोर हे अभयारण्य आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला या पर्यायामधून सांगायचं आहे. पर्याय आहेत सिंहासाठी, पट्टेदार वाघासाठी की तरसासाठी की हरणासाठी. पर्याय पुन्हा एकदा ऐका. सिंह 1, 2 पट्टेदार वाघ, 3 तरस आणि 4 हरिण. तर या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता होईल? कशासाठी? रणथंबोरचे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. तर रिकामी जागा या पर्यायापैकी भरायची. काय येईल पर्याय सांगा लवकर. पर्याय आहे पट्टेदार वाघ. पट्टेदार वाघ हा पर्याय योग्य पर्याय आहे. कशासाठी? रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघासाठी प्रसिद्ध आहे. रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघासाठी प्रसिद्ध आहे. आता शेवटचा प्रश्न 13. प्रश्न क्रमांक 13. गवताळ प्रदेशातील रिकामी जागा वनस्पती होय. प्रश्न. गवताळ प्रदेशातील रिकामी जागा वनस्पती होय. गवताळ प्रदेशामध्ये कोणत्या वनस्पती येतात हे या पर्यायामधून शोधून काढायचं आपल्याला. कोणती एक वनस्पती जी योग्य पर्याय आहे ते आपल्याला निवडायची. गवताळ प्रदेशामध्ये येणारी, गवताळ प्रदेशामध्ये येणारी वनस्पती कोणती? 1 साग, 2 कुसळी, 3 देवदार आणि 4 चंदन. 1 साग, 2 कुसळी, 3 देवदार आणि 4 चंदन. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. गवताळ प्रदेशातील वनस्पती कोणती या 4 पैकी सांगायचं आहे. साग आहे, कुसळी आहे, देवदार आहे की चंदन आहे गवताळ प्रदेशामध्ये येणारी चांगल्या प्रकारे. तर योग्य पर्याय आहे कुसळी. कुसळी ही वनस्पती गवताळ प्रदेशामध्ये चांगल्या प्रकारे येते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला प्रश्न संच. कशाबद्दलचा? शालेय क्षमता चाचणीमध्ये जीवशास्त्र या विषयावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा प्रश्नसंच.
धन्यवाद.